हे संपूर्ण जगभर आपल्याला पाहायला मिळते आणि नवी मुंबई शहरामधील आज ऐरोली विभागामध्ये रबर बॉल क्रिकेट अंगमाची एक मानाची स्पर्धा आपल्या समोर आपल्या भेटीस आली। रायगड जिल्ह्यातील एक ऐतिहासिक तालुका म्हणजे पोलादपूर तालुका आणि पोलादपूर तालुक्यामधील काटेताई गावाची अभिमानाची आणि सन्मानाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। श्री रामवर्धन क्रिकेट संघ काटेताई आयोजित अध्यक्ष चषक 2025 हे पर्व आपल्याला पाहायला मिळते। गोलंदाज कल्पेश आपल्याला पाहायला मिळते। सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। 3 रनची पेनल्टी आहे रानवडी टीमला। कुडपण संघाच्या माध्यमातून दोन्ही ओपनर बॅट्समन रुपेश आणि मयूर सलामीवीर फलंदाज रुपेश आणि मयूर ही जोडी आपल्याला पाहायला मिळते। तर गोलंदाजीसाठी कल्पेश नामक गोलंदाजाला देखील या ठिकाणी इन्व्हाइट केलंय। पहिल्या षटकासाठी 4 ओव्हरची मॅच आणि तुम्हाला 3 षटकही 15 मिनिटांच्या आतमध्ये एक कंप्लीट करायच्या आहेत। 3 रनची पेनल्टी देखील रानवडी टीमला या ठिकाणी देण्यात आली। मॅचला होती सुरुवात आणि वेळ ही प्रत्येकासाठी सारखीच आहे आणि वेळेच्या बाबतीत सहकार्याची अपेक्षा आयोजकांना आहे। कल्पेशचा पहिला बॉल ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केला जातोय। पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं परंतु त्यानंतर पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय। यस इट इज अ वाईट अवांतर स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते। एक धाव एक्स्ट्रा स्वरूपामध्ये ज्या प्रकारे ऍड झाली आणि त्यानंतर स्कोरबोर्ड देखील या ठिकाणी ओपन होताना आपल्याला पाहायला मिळते। 2 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात। वाईट +1 टोटल 2 धावा आतापर्यंत स्कोरबोर्ड वर आपल्याला पाहायला मिळतात। कल्पेशचा हा बॉल लॉफ्ट केलाय। टायमिंग भरपूर तेवढंच चांगलं होतं परंतु चेंडू चाललाय। 1 रनच्या साह्याने आतापर्यंत 3 धावा या स्कोरबोर्ड वर देखील आपल्याला पाहायला मिळतात। 3 रन आतापर्यंत होतात। एक मोठं लक्ष सध्याच्या घडीला सेट करायचं। कालच्या दिवसामध्ये 100 धावांचं लक्ष देखील आपल्याला पाहायला मिळालं। रेकॉर्ड ब्रेक इनिंग देखील पाहायला मिळाली। अंगाचा वेध घेतला जसा टप्पा पडला प्रभावित करणारी भूमिका आतापर्यंत कल्पेशच्या माध्यमातून कल्पकता भरलेली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। गोलंदाज पुन्हा एकदा कल्पेश सज्ज होते। वेग भन्नाट होता, वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही। प्रत्येक डॉट बॉल सध्याच्या घडीला कुडपण संघाला दबाव तंत्राच्या दिशेने घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळतोय कारण पहिल्या सत्रामध्ये ते बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतात। टॉस जिंकला टीम रानवडी या टीमने। फिल्डिंग करण्याचा निर्णय टीम कॅप्टनने घेतला। जीवनामध्ये एखादा निर्णय ज्यावेळेस तुम्ही घेता तो निर्णय सिद्ध करण्यासाठी प्रयत्नांची भरपूर मोठी पराकाष्ठता ही तुम्हाला जरूर करावी लागते। ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता हा बॉल परंतु या मोमेंटला पंचांचा इशारा येतोय। अवांतर स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी ऍड होते। अशा धावा मात्र कल्पेशला जरूर रोकाव्या लागतील या मॅच मध्ये। व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात। आज संपूर्ण काटेताई गाव एकत्रित आलंय या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून। गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल। कल्पेशचा हा बॉल हलक्याने दिशा दिल्यानंतर एक सिंगल डीप मधून फिल्डर भरपूर वेगाने धावत आलाय। चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून होत असताना आपल्याला पाहायला मिळते। मोठे फटके लगावण्यापासून आतापर्यंत कल्पेशने रोखलंय कारण जी रणनीती त्याने आखली एखादी रणनीती ज्यावेळेस तुम्ही आखता ती रणनीती सत्यामध्ये उतरवण्यासाठी भरपूर परिश्रम तुम्हाला करावे लागतात आणि सध्याच्या घडीला आतापर्यंत भरपूर चांगले परिश्रम कल्पेशच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळालेत। आडव्या बॅटने लॉफ्ट केला। टायमिंग भरपूर चांगला आहे। डीप मिड विकेटला फिल्डर होता परंतु त्याच्या माध्यमातून होती ही चूक। रन मिळतील 4 हा येतोय चौकार।
चौकार देखील आपल्याला पाहायला मिळालाय. याच फटक्याची प्रतीक्षा होती कुडपण टीमला आणि तो फटका येत असताना टीमची धावसंख्या आतापर्यंत 9 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. फुल टॉस होता, लॉफ्ट केलाय, परंतु चेंडू जाईल डिक्लेअर स्वरूपामध्ये. एक धाव या ठिकाणी ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 10 रन आपल्याला पाहायला मिळतात. कल्पेश गोलंदाजीच्या मार्कवर 1 ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत कंप्लीट होतोय. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 10 रन, 10 रन ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 1, 0 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर कंप्लीट. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 10 धावा खर्च केला. एक चौकार जरूर आला कल्पेशच्या विरोधामध्ये, परंतु त्यानंतर एक दर्जेदार गोलंदाजी देखील त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. हॅलो हॅलो अष्टविनायक क्रिकेट क्लब चराई आणि शिवशंभू आडावळे दोन्ही टीमनी लवकरात लवकर हजर राहायचं मैदानात. अष्टविनायक क्रिकेट क्लब चराई वर्सेस शिवशंभू आडावळे. गोलंदाज सज्ज होतोय. लेगस्टिकच्या थोडासा बाहेर हा बॉल रिलीज केला. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या पर्यंत दर्शवतात. अशा धावा सध्याच्या घडीला रानवडी टीमला रोखाव्या लागतील. गोलंदाज सलग 2 चेंडू आतापर्यंत अवांतर स्वरूपाचे आपल्याला पाहायला मिळतात. या बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु रन मिळेल फक्त आणि फक्त 1. एक रन डिक्लेअर स्वरूपामध्ये देखील ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. चला गोलंदाज लेगस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केलाय. व्हाईट +1 टोटल 2 धावा या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळतील. वेलकम आदरणीय चंद्रकांत भाऊ मोरे यांचं देखील आगमन आपल्याला पाहायला मिळते, जे विद्यमान अध्यक्ष आहेत सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे. सोळा रन 16 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. या बॉलवर आक्रमण जरूर केलंय. टायमिंग बेमिसाल. चेंडू जाईल 6 रन साठी. हा येतोय ब्युटिफुल अमेझिंग स्ट्रोक. हा षटकार आलाय. आजच्या दिवसातील हा पहिला षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतंय. हॅलो हॅलो छत्रपती शिवाजी महाराज की. गोलंदाज सज्ज होते. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय, परंतु रन मिळेल फक्त आणि फक्त 1. 1 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. तेवीस रन 23 रन आतापर्यंत धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतील.
आखूड पद्धतीचा हा बॉल थोडासा प्रभावित केलं. रनआउटची संधी होती परंतु विकेट किपर थोडासा फंबल झाला. याचा पुरेपूर फायदा घेतला दोन्ही फलंदाजांनी. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 24 रन 24. श्रीराम वर्धनी क्रिकेट संघ काटेतई यांच्या संकल्पनेतून साकार झालेली स्पर्धा अध्यक्ष चषक 2025 चे पर्व पाहायला मिळते. दुसऱ्या पर्वामध्ये त्याच जल्लोषमय वातावरणामध्ये स्पर्धा. या बॉलवर पुन्हा एकदा आक्रमण केलंय परंतु रन मिळेल फक्त आणि फक्त 1. तर सर्व टीमना मी सूचित करतोय की आजच्या दिवसभरामध्ये जे संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत, जे संघातील खेळाडू ही स्पर्धा लाईव्ह पाहत असतील की कृपया करून सर्वांनी वेळेवर या, अन्यथा पॅनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागेल. पंचवीस रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा फुल टॉस होता. मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळेल की काय. चेंडू चालला डिक्लेअर स्वरूपाच्या दिशेने परंतु विकेट किपर त्या ठिकाणी तैनात होता. 1च रन या मोमेंटला कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 26 रन आपल्याला पाहायला मिळतात. हॅलो. अष्टविनायक क्रिकेट क्लब चराई आणि शिवशंभू आडावळे दोन्ही टीमनी आपली उपस्थिती नोंदवायची आहे. आपल्या अनोख्या शैलीमध्ये हा स्ट्रोक केलाय. एक लाजवाब क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा स्ट्रोक पाहायला मिळतोय. आज चौकार आलाय. या चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर रुपेश स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बिगेट करण्याचा प्रयत्न परंतु अंगाचा वेध घेतला. रनआउटची संधी देखील गमावली परंतु येणाऱ्या काळामध्ये किती धावांची किंमत मोजावी लागेल हे प्रश्नचिन्ह देखील निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 33 रन. गोलंदाज सज्ज होतोय. फुल टॉस होता. काय टायमिंग पाहायला मिळतोय. ब्युटिफुल आणि ग्लोरियस स्ट्रोक पाहायला मिळतोय. रन मिळतील 6. हा येतोय षटकार. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. सेकंड रन साठी कॉल परंतु फक्त आणि फक्त 1च रनवर समाधान मानावं लागतंय. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या 40 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. तर सन्मानित अतिथी आदरणीय शांतारामजी वाडकर साहेब यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. वाशीचे
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ते विभाग प्रमुख आहेत शिवसेनेचे आणि त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. फोर्टी 41 रन आतापर्यंत स्कोरबोर्ड वर आपल्याला पाहायला मिळतात. चला मॅच थोडीशी स्पीड ऑन करा. अष्टविनायक चराई आणि शिवशंभू आडावळे या इनिंग नंतर टॉस साठी यायचं आहे. लाईन चांगली होती परंतु लाईन मिस केली. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. बॅकफुटला जाऊन दिशा दिली. टायमिंग भरपूर चांगलं होतं. एक सिंगल कंप्लीट केली. सेकंड रनसाठी कॉल आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना पाहायला मिळते. तिसऱ्या रनसाठी कॉल परंतु या क्षणाला तिसरी धाव देखील पूर्ण होते. चौथ्या रनसाठी कॉल आणि पाहता पाहता जिथे फक्त आणि फक्त एकच रन होती तिथे मात्र 4 धावा पळून काढण्याचा विक्रम या दोन्ही फलंदाजांनी केलाय. लाजवाब रनिंग. जीवनामध्ये काही चुका या तुम्हाला सुधारण्याची संधी देत असतात परंतु काही चुका तुम्हाला खऱ्या अर्थाने दबाव तंत्राच्या दिशेने घेऊन जात असतात. आक्रमण करण्याचा प्रयत्न झालाय. एलिव्हेशन भरपूर आहे परंतु या क्षणाला दुसरी धाव देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 2 रनच्या साह्याने 47 रन आतापर्यंत स्कोरबोर्ड वर आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न होता परंतु या क्षणाला रनआउटची संधी आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये होतोय बाद. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु शरीरापासून थोडासा दूरवर हा बॉल रिलीज केलाय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी ऍड होते. पाहता पाहता एका इनिंगचा खेळ देखील या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळतात. 48 आणि 49 रनचं टार्गेट असेल परंतु 3 रनची पॅनल्टी ही रानवडी टीमला या ठिकाणी देण्यात आली. तर 52 रनचं टार्गेट असेल कारण 3 रनची पॅनल्टी देखील आहे. हॅलो. अष्टविनायक क्रिकेट क्लब चराई विरुद्ध शिवशंभू आडावळे याच्या नंतर होणारा सामना. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. अष्टविनायक क्रिकेट क्लब चराई शिवशंभू आडावळे दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. सुस्वागतम. सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार आदरणीय योगेशजी मालुसरे साहेब यांचं आगमन देखील कार्याध्यक्ष योगेशजी मालुसरे साहेब यांचं आगमन देखील आपल्याला पाहायला मिळते.
त्यांचं देखील सहर्ष स्वागत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण आपला 12th मॅन आमच्यापर्यंत पाठवा. सलामीवीर फलंदाज राज आणि मयूर ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. 52 रनचं लक्ष्य आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी रानवडी टीमच्या माध्यमातून हे दोन्ही सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना आपल्याला पाहायला मिळतात. हॅलो, अष्टविनायक चराई, शिवशंभू आडावळे दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. हॅलो हॅलो, शिवशंभू आडावळे, शिवशंभू आडावळे तुम्हाला शेवटचा कॉल असेल, लवकर यायचं टॉस उडवायला. बैरामजी वारी साहेब यांचे देखील सरसे स्वागत, जे उपाध्यक्ष आहेत सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच त्वरित स्पीडली ऑन करा. 52 रनचं लक्ष्य आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी राज आणि मयूर ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. तर गोलंदाजीच्या मार्कवर पहिल्या षटकासाठी या ठिकाणी आमंत्रित केलंय. वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षटक. आपल्या गोलंदाजीच्या जोरावर अनेक मोठमोठ्या खेळाडूंच्या पायावर बेड्या ठोकणारा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. वैभव पोलादपूर तालुक्यातील एक नामवंत गोलंदाज म्हणून देखील या गोलंदाजाची ओळख आहे, परंतु आज कोडपण टीमसाठी एक भरपूर चांगलं योगदान त्याला द्यावं लागेल. 52 धावांचं जे लक्ष्य सेट केलंय त्या लक्ष्याला रोखण्यासाठी निर्धाव स्वरूपाचे बॉल रिलीज करावे लागतील. हॅलो, शिवशंभू आडावळे नाणेफेकीचा कौल जिंकलाय, थोडा वेळ त्यांचा निर्णय कळेल आपल्याला. पहिलाच बॉल आपले इरादे स्पष्ट करत असताना वेग भन्नाट होता. आपल्या वेगाच्या जोराने प्रत्युत्तर दिले जाईल की काय, परंतु या क्षणाला डॉट बॉलची समाप्ती. निर्धाव स्वरूपाचा हा बॉल. पुन्हा एकदा आपल्या वेगाच्या जोरावर वैभवने मात्र वैभवशाली कामगिरी करण्याचा निर्धार घेतला आपल्या टीमसाठी. प्रत्येक बॉल रिलीज करत असताना टप्पा बदलवला जातोय.
सलग 2 चेंडू आतापर्यंत निर्धाव स्वरूपाचे येताना आपल्याला पाहायला मिळतात. 22 बॉल मध्ये आता मात्र 52 धावा पूर्ण करायच्या आहेत. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. लॉफ्ट केलाय, अमेझिंग मोमेंट पाहायला मिळाली. काय टायमिंग होतं, अचूक टायमिंग पाहायला मिळालं. चेंडू जाईल 4 रनसाठी. हा येतोय चौकार आणि या चौकाराच्या साह्याने टीम रानवडी टीमचं धावफलक ओपन होताना आपल्याला पाहायला मिळालंय. सुरुवातीच्या 2 बॉलवर वर्चस्व पाहायला मिळालं गोलंदाज वैभवचं, परंतु या तिसऱ्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट करत असताना 52 धावांच्या लक्ष्याचा आम्हाला पाठलाग करत असताना या धावा आम्हाला पूर्ण करायच्यात असा निर्धार घेऊन आक्रमकता त्याने साकारली. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु लाईन मिस केल्यानंतर पायाचा वेध जरूर घेतलाय. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये इशारा पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी दर्शवला जातोय. या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पंचांच्या भूमिकेमध्ये नितीनजी कायसेकर सर देखील पाहायला मिळतात. सचिनजी सावंत सर, प्रसादजी सहस्त्रबुद्धे सर देखील आपल्याला पाहायला मिळतात. महाराष्ट्र टेनिस क्रिकेट जगतामधील तिन्ही नामवंत पंच, अनेक वर्षाचा असलेला अनुभव आणि सध्याच्या घडीला पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. बॅटच्या स्टिकर हेडचा वेध घेतलाय, झेलची संधी, परंतु नियंत्रण थोडंसं चुकलं. जजमेंट चुकल्यानंतर त्याचा पुरेपूर फायदा फलंदाजांनी घेतला. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये केलं आणि 1-1 रनसाठी चालू असलेला संघर्ष विजय प्राप्त आम्हाला करायचा आहे असा निर्धार घेऊन उतरलेत हे दोन्ही सलामीवीर फलंदाज टीम रानवडी टीमच्या माध्यमातून. 7 रन. सात धावा आतापर्यंत धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 1 मार्गस्थ आहे. शेवटचा अंतिम बॉल गोलंदाज वैभवच्या खात्यातला. पुन्हा एकदा आपल्या वेगाच्या जोरावर प्रयत्न चांगला होता, परंतु विकेट किपर देखील बीट होतोय. 8 रन. एका ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतो आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम रानवडी टीमच्या धावफलकावरती आतापर्यंत जर आपण धावा पाहिल्या ना तर 8 धावा देखील आपल्याला पाहायला मिळतात. जर तुमची सुरुवात चांगली असेल ना तर त्याचा शेवट देखील तेवढाच गोड होताना आपल्याला पाहायला मिळतो. आतापर्यंत राजने 1 चौकार जरूर लगावला, परंतु तेवढीच चांगली साथ त्याला मयूरशी देखील मिळताना आपल्याला पाहायला मिळते. 8 धावा आतापर्यंत होतात. 52 रनचं लक्ष्य आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना एक चांगला खेळ सध्याच्या घडीला करावा लागेल. समीकरण बदलणे. 18 बॉल मध्ये आता मात्र 44 रन पूर्ण करायच्यात. स्पेल नंबर 2 साठी इन्व्हाइट केले. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरे षटक सतीश गोलंदाजीच्या मार्कवर आपल्याला पाहायला मिळतो. सातत्याने चांगली कामगिरी कुडपण टीमसाठी अनेक स्पर्धांमध्ये राहिली. पहिला बॉल सतीशचा देखील आपल्याला पाहायला मिळतो. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळाली. सेकंड रन साठी कॉल. डायरेक्ट हिट. हिट तर जरूर चांगला झाला, परंतु तेवढीच चांगली रनिंग. काय फिल्डिंग पाहायला मिळाली. ज्यावेळेस तुमची फिल्डिंग चांगली होते ना त्यावेळेस तुमच्या बॉलरचा कॉन्फिडन्स हा देखील वाढताना आपल्याला पाहायला मिळतो. क्रिकेट खेळत असताना ॲज अ फिल्डर म्हणून रन फॉर गॅदर दॅन थ्रू ही भूमिका तेवढीच इम्पॉर्टंट असते फिल्डरच्या बाबतीत, आणि तीच चांगली भूमिका सध्याच्या घडीला फिल्डरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. 10 रन आतापर्यंत होतात. अजूनही 42 रनचं लक्ष्य पूर्ण करायचं आहे येणाऱ्या बॉलमध्ये. दोन्ही सलामीवीर फलंदाज एक चांगला परिश्रमजनक खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतात. लॉफ्ट केलाय, समोरच्या दिशेने फटका केला. लॉंग आपला फिल्डर होता. चांगली फिल्डिंग. फक्त आणि फक्त 1च रन. तेवढीच चांगली फेकी आपल्याला पाहायला मिळाली. अकरा रन. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. फलंदाजाचं नियंत्रण चुकलं, कॉल कम्युनिकेशन चुकलं आणि त्यानंतर रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज क्रमांक पहिला रानवडी टीमने मात्र जरूर खऱ्या अर्थाने गमावताना आपल्याला पाहायला मिळतात. एक मोठा धक्का. स्वतःवर थोडासा नाखुश आहे फलंदाज.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात. स्वतः टीमचे कॅप्टन आलेत ओव्हर द विकेट. या मोमेंटला इनसाइड एज तू चल तो मैं आया. फलंदाज राज बाद झाल्यानंतर मयूर देखील झेलचीत बाद होताना आपल्याला पाहायला मिळतो आणि 2 महत्वाचे विकेट आतापर्यंत गमावलेत. रानवडी टीमला हा दुसरा धक्का. नवीन फलंदाज कल्पेश साठी हा बॉल लॉफ्ट केलाय. थोडंसं दडपण पाहायला मिळालं परंतु या क्षणाला प्रयत्न चांगला केला होता परंतु पदरी अपयश पडलं. रन मिळतील 4. हा येतोय चौकार. 15 रन आतापर्यंत धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. वेग भन्नाट होता, वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. हे षटक तेवढंच भरपूर चांगलं पाहायला मिळते गोलंदाज सतीशच्या माध्यमातून. सतीशने मात्र खऱ्या अर्थाने सातत्य दाखवलं या मॅच मध्ये. गोलंदाजी करत असताना तुमच्याकडे सातत्य असणं ही भूमिका तेवढीच इम्पॉर्टंट असते आणि ते सातत्य दाखवलं आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज सतीशने. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 15 रन. अजूनही 12 बॉल मध्ये 37 रन ची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी तुम्हाला टार्गेट हे चेस करावं लागेल. पंधरा रन पहिल्या षटकामध्ये 8 रन होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 1 चौकार, त्यानंतर 3 धावा, टोटल 7 रन. ओव्हर नंबर 3 आणि प्रदीप यांना आमंत्रित केले. 12 बॉल 37 रनची गरज. पहिला बॉल प्रवीण यांच्यासाठी. प्रदीपने देखील प्रवीण यांच्या समोर आपले इरादे स्पष्ट केले. डॉट बॉलची समाप्ती. 11 बॉल मध्ये रन करायचे आहेत, त्या म्हणजे 37 धावा. टीम रानवडी या टीमला सध्याच्या घडीला रन करावे लागतील 11 मध्ये 37 या मॅच मध्ये विजय संपादन करण्यासाठी. पुन्हा एकदा भन्नाट वेग. विकेट कीपर देखील हा बॉल थांबवू शकला नाही, एवढा वेग आपल्याला पाहायला मिळतोय. रबर बॉल आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये भरपूर साम्य आपल्याला पाहायला मिळतं, कारण टेनिसचा चेंडू मात्र खेळपट्टीवर स्किट होत नाही, परंतु रबर बॉलचा चेंडू कॉन्क्रीटच्या खेळपट्टीवर पावसामध्ये स्किट होताना आपल्याला पाहायला मिळतो आणि तेच प्रात्यक्षिक सध्याच्या घडीला पाहायला मिळालं. पुन्हा एकदा आपल्या वेगाच्या जोरावर प्रदीप मात्र खऱ्या अर्थाने एक चांगलं प्रदर्शन करतोय आपल्या टीमसाठी, कारण प्रत्येक डॉट बॉल एक नवी अपेक्षा, प्रत्येक डॉट बॉल एक नवी आशा आणि प्रत्येक डॉट बॉल एक नवा आत्मविश्वास जोडताना आपल्याला पाहायला मिळतो टीम कुडपण या टीम मध्ये. इनसाइड एज होती परंतु थोडासा दडपण पाहायला मिळाला. डिक्लेअर स्वरूपामध्ये 1 धाव ऍड झाल्यानंतर टीमची धावसंख्या आता मात्र 17 रन आपल्याला पाहायला मिळतात. दिशा भरकटली. नो बॉलचा इशारा देखील पंचांनी आमच्यापर्यंत दर्शवला. रनआउटची संधी होती परंतु फलंदाज सेफ आहे. नो बॉलचा इशारा आलाय. फ्रीची संधी. नो प्लस 1 टोटल 2 धावा या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळतील. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहिलं 2007 साली ऑक्टोबर महिन्यामध्ये फ्रीडचा बॉल आला आणि त्यानंतर प्रत्येक नो बॉलवर एक नवजीवन संजीवनी फलंदाजाला मिळत गेली. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, पंचांचा निर्णय अंतिम असेल. एकोणीस रन 19 रन्स आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात.
तर नो बॉलचा इशारा आलाय. ओके, एकच रन. वेग भरपूर होता, वेगाला या बॉलवर लॉफ्ट केलाय. टायमिंग बेमिसाल, डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा षटकार येतोय. नाविन्यता पाहायला मिळाली या फटक्यामध्ये. ज्या प्रकारे स्ट्रोक केला प्रवीणने. 24 रन आतापर्यंत होतात 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. अजूनही 6 बॉल 28 रनची गरज आहे. लक्ष थोडंसं दूर आहे, परंतु या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी जिद्द चिकाटीने तुम्हाला लढा द्यावा लागेल या मॅच मध्ये. चला, वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच स्पीड ऑन करा. 6 मध्ये 28 रनची गरज आहे. 6 बॉल 4 षटकार 1 चौकार या मॅच मध्ये विजय संपादन करून देऊ शकतो रानवडी टीमला. दोन्ही संघ विजयाची स्वप्न घेऊन उतरलेत अध्यक्ष चषक 2025 या पर्वामध्ये. पहिला बॉल आपले इरादे स्पष्ट करत असताना चांगली लेंथ, चांगल्या लाईनने गोलंदाजी करेन, कारण आतापर्यंत वैभवने चांगली गोलंदाजी केली, सतीशने देखील चांगली गोलंदाजी केली, प्रदीपने देखील तेवढ्याच ताकदीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय, एक सिंगल. 4 मध्ये आता करायचे आहेत त्या म्हणजे 27 रन. 4 बॉलांनी 27 रनची आवश्यकता. औपचारिकता शिल्लक, परंतु क्रिकेट अनिश्चितीचा खेळ आहे. कोणत्याही क्षणी हा खेळ बदलू शकतो. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, झेलची संधी, परंतु ही संधी देखील गमावली. 3 मध्ये आता 27 रनची आवश्यकता. विजयाच्या दिशेने कुठेतरी पाऊल टाकत असताना कुडपण संघ आपल्याला पाहायला मिळतो, परंतु अजूनही या शर्यतीची जी शेवटची रेष आहे ती त्यांना ओलांडायची आहे. पुन्हा एकदा आखूड पद्धतीचा हा बॉल प्रभावित केलं फलंदाज प्रवीण यांना, गोलंदाज अरुण यांनी. अजूनही शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. 40+ मास्टर आहेत गोलंदाज अरुण. नुकतीच आपण महाराष्ट्र प्रीमियर लीग 40+ ची स्पर्धा पाहिली, तर स्पर्धेत देखील भरपूर चांगली कामगिरी अरुण यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. आज खऱ्या अर्थाने सुनील, जर आपण प्रात्यक्षिक पाहिलं ना, तर शेवटी आपलं गाव ते आपलं गाव असताना आज गावाच्या नावासाठी अनेक खेळाडू काही गावाला वास्तव्यासाठी आहेत, काही वास्तव्यासाठी मुंबईला आहेत, कुणी ठाण्याला आहे, कुणी पनवेलला आहे, तर कुणी पुण्याला आहे. परंतु आज सर्वच जण आपल्या गावाच्या नावासाठी आणि एकीचा संदेश देण्यासाठी सर्वच खेळाडू आज एकत्रित येताना आपल्याला पाहायला मिळतात. षटकार आलाय, परंतु सामना जिंकला टीम कुडपण संघाने. हार्डलक टीम रानवडी संघ, आपण देखील भरपूर चांगला खेळ केलात, या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल अध्यक्ष चषक 2025 या पर्वाच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतो. आणि या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच तर या सामन्याचा हिरो ठरलाय. सुरुवातीला पहिल्या सत्रामध्ये आपल्या बॅटिंगच्या जोरावर ज्या फलंदाजाने मोक्याच्या क्षणी आपल्या टीमला एक चांगला फ्लाइंग राईट स्टार्ट निर्माण करून दिला, असा कुडपण गावाचा हिरा अर्थातच मयूर ठरला या मॅचचा हिरो. तर मयूर, आपण या सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी अतिशय चांगली बॅटिंग आपण केलीत, प्रेक्षकांची मनं जिंकली आणि आजच्या अंतिम दिवसातील पहिल्याच मॅच मध्ये भरपूर इम्प्रेस
तुम्ही केलं आपल्या बॅटिंगच्या माध्यमातून. तर सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष योगेशजी मालुसरे साहेब यांना मी विनंती करू की साहेब आपल्या शुभ हस्ते मयूर यांना सन्मानित करायचं. अतिशय चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. अतिशय चांगला खेळ मयूरच्या माध्यमातून पाहायला मिळाला. चला नेक्स्ट मॅच जशी चालू होईल तुमच्या समोर आवाज असेल आमचे सहकारी समालोचक मित्र सुनीलजी यांचा.